महत्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 कोटी पर्यंत राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे. शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर पूर्णपणे आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून जे शेतकरी पात्र आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे. म्हणजेच की आपण जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही राज्य शासनामार्फत आलेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता राज्य शासनाने सांगितलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय झाला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे आता पीक विम्याची रक्कम सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांना मोठा दिलासा आणि मोठी आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे. 17 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे अखेर आता पीक विम्याची जी रक्कम जमा आता सोडण्यात झालेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जी आता रक्कम आहे ती सोडण्यात आलेली आहे. अधिकाऱ्यांना आधी सुद्धा देण्यात आलेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. 17 जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघणार आहोत. त्याकरिता आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलवरती रोजच्या रोज महत्त्वपूर्ण असं अपडेट तुम्हाला पाहायला मिळतं. यामध्ये बघा 17 जिल्ह्यात पूर्णपणे पीक विम्याची रक्कम अखेर सोडण्यात आलेली असून जे 17 जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर आलेली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर सरकारमार्फत आता शेतकऱ्यांची संपलेली आहे. म्हणजे की सरकारमार्फत सांगण्यात आलेलं होतं की पीक विमा आज मिळणार, उद्या मिळणार, परंतु पीक विमा मिळत नव्हता. अशातच शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी राज्य शासनाने सांगितलेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य शासनाने सांगितलेली आहे. म्हणजे की आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची ही रक्कम सोडण्यात आलेली असून सर्व शेतकरी बांधवांना मोठा दिलासा आणि मोठी आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे. जे 17 जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्याच्यासाठी मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे राज्य शासनाने मोठा दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सांगितलेली आहे. 17,500 रुपये प्रमाणे हेक्टरी ही सर्व शेतकरी बांधवांना रक्कम आता सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांना मोठी आनंदाची आणि मोठी दिलासा देणारी बातमी सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तालुक्याचे व जिल्ह्याचे अपडेट घेणार आहोत. त्याकरिता लक्ष देण्याचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.